श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रीतीच भक्ती मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते. येणाऱ्या 19 मार्चला गुरुवारी गुढीपाडवा आहे. दरवर्षी आपण 1 जानेवारीला खरं तर नवीन वर्ष साजरे करतो, परंतु ते इंग्रजी नववर्ष आपलं नाही. आपल्या धर्मामध्ये नववर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होतं. त्यामुळे पहिल्यांदा हे जे नवीन वर्ष सुरू होणार आहे, म्हणजेच गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आपण गुढीपाडवा याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये गुढीपाडवा नेमका कधी साजरा करायचा, शुभमुहूर्त कोणता, पूजा कशी करायची, संध्याकाळी गुढी उतरवताना काय करायचे, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, ही सर्व माहिती आपल्या मित्र मैत्रीण नातेवाईक यांना व्हावी म्हणून आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ह्यामुळे त्यांनाही गुढीपाडवा चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल. चला तर मग पाहूया. आपल्या मराठी कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना म्हणजे चैत्र महिना. इंग्रजीमध्ये जसा जानेवारी हा महिना वर्षाचा पहिला महिना असतो ना, तसाच आपला चैत्र महिना. मराठी वर्षामध्ये गुढीपाडवा हा सण नव वर्षाचा पहिला सण असतो. या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते. गुढी उभारण्यामागे इतिहास, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा आहे. काही प्रमुख कथा या सणाशी जोडलेल्या आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. हिंदू पुराणांनुसार या दिवशी ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली, म्हणून हा दिवस नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो. भगवान रामांचा विजय. मान्यता आहे की भगवान राम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आल्यावर लोकांनी आनंदाने घरोघरी गुढ्या उभारल्या. ही गुढी विजय आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. खरं तर गुढीपाडवा आपल्याला 3 महत्त्वाचे संदेश देतो. नवीन सुरुवात, वाईटावर चांगल्याचा विजय होतो, आनंद, समृद्धी आणि आरोग्याने जीवन जगावे. हा दिवस साधासुधा नसून तो 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी नवीन घर खरेदी करणे, नवीन घरात राहायला जाणे, नवीन उद्योग सुरू करणे, सोने चांदी खरेदी करणे, नवीन वाहन खरेदी करणे इत्यादी गोष्टी करणे शुभ मानले जाते. गुढी उभारण्याचा मुहूर्त कोणता? गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात येणार आहे. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:54 शक्यतो सकाळी लवकर साधारण 8 वाजायच्या आतमध्ये आपण गुढी उभारणं हे उत्तम मानलं जातं. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून घ्यावे. या दिवशी अभ्यंग स्नानाला फार महत्त्व आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरासमोर एखादी सुंदर रांगोळी काढावी. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचे व फुलांचे तोरण लावा. घरातील मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याचे पूजन करून घ्यायचं. गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्याला घरातील देवांची पूजा करायची आहे. त्यासाठी तुम्ही अगोदर देवघर स्वच्छ करून घ्या. त्यानंतर आपल्या घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्या. आता पाहूया की ही गुढी कशी उभारायची आणि त्यासाठी लागणारे साहित्य. गुढीसाठी लागणारे साहित्य. गुढीसाठी आपल्याला एक मजबूत काठी लागेल बांबूची. त्यानंतर आपल्याला वस्त्र लागतील. त्यासाठी आपण नवीन वस्त्र म्हणजेच नवीन साडी वापरावी, जी की शक्यतो अगोदर वापरलेली नसावी. गुढीला घातल्यानंतर परत ती तुम्ही वापरू शकता. यासाठी तुम्ही लाल, पिवळा, केशरी या रंगांच्या साड्यांचा उपयोग करू शकता. यानंतर आपल्याला लागेल कडुनिंबाची पाने. त्यानंतर आपल्याला आंब्याची पाने लागतील, साखरेची माळ. त्यानंतर आपल्याला तांब्याचा कलश लागेल. गुढी उभारण्यासाठी एक स्वच्छ आणि सरळ बांबूची काठी घ्यावी. ही काठी खूप जाड नसावी आणि खूप पातळही नसावी आणि शक्यतो वरच्या बाजूला थोडी निमुळती असावी. काही जण प्लास्टिकच्या पाईपचा वापर करतात. असं करणं चुकीचं आहे. आजकाल मार्केटमध्ये गुढीपाडव्याला बांबूंच्या काठ्या उपलब्ध असतात, तर त्या घ्याव्यात. गुढी उभारण्यापूर्वी ही काठी जी आहे ही स्वच्छ पुसून घ्यावी. अगदी स्वच्छ पुसावी ओल्या फडक्यानी आणि तिच्यावर हळद कुंकू
प्रत्येकी 5 पट्टे काढावे. यानंतर काठीला साडी बांधावी, सोबत एक ब्लाऊज पीस सुद्धा लावावे. त्याचबरोबर कडुलिंबाची डाळी, आंब्याची डाळी, साखरेच्या गाठीची माळ आणि एक फुलांचा हार बांधा. काठीच्या वरच्या टोकाला तांब्याचा किंवा पितळ्याचा किंवा चांदीचा कलश पालथा घाला. स्टील किंवा काचेचा कलश अजिबात वापरू नका. नंतर गुढीवर थोडं जल शिंपडा. गुढीवरील कलशाला कुंकवानं सास्तिक काढा आणि त्याच्या बाजूला 4 रेषा काढल्या तरी चालतंय. आता गुढी उभारण्याची जी जागा आहे ती स्वच्छ करून घ्या. तिथे पाट मांडा, गोमूत्र शिंपडा, ती जागा स्वच्छ करा. मग रांगोळी काढा आणि मग पाट किंवा चौरंग मांडून त्यावरती ती गुढी उभी करा. गुढी उभारल्यानंतर तिचं पंचोपचार पूजन करा. म्हणजे तिला थोडं पाणी शिंपडून हळदी कुंकू लावून अक्षता फूल अर्पण करा. तुपाच्या दिव्याने औक्षण करा किंवा आरती करा. अशा प्रकारे गुढीची पूजा करायची आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. गुढी उभारताना ओम ब्रह्मध्वजाय नमः मंत्र म्हणायचा आहे. याप्रमाणे साधी सोप्या पद्धतीने गुढीची पूजा करून घ्यायची आहे. पूजनानंतर गुढीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. दुपारी घरामध्ये छान स्वयंपाक होईल तेव्हा गोड पदार्थ, विशेषतः पुरणपोळीचा किंवा श्रीखंडाचा नैवेद्य देवाला आणि गुढीला दाखवा. या दिवशी सरस्वती पूजन करून वही, पुस्तक किंवा वाद्य यांचं पूजन केलं जातं. गुढी केव्हा उतरवायची आणि नंतर काय करावं ते पहा. गुढी ही प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर उतरवायची आहे. उतरवताना घरातील सर्व सदस्यांनी गुढीला नमस्कार करावा. कडुनिंबाचा पाला काढून तोही तुम्ही धान्याच्या मध्ये टाकू शकता. त्यातील काही पानेही तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. त्यामुळे लक्ष्मीची कृपा राहते व सदैव लक्ष्मी आपल्याकडे वास करते. कडुनिंबाची काही पाने आणि गूळ यांचं मिश्रण करून ते प्रसाद म्हणून घरातील प्रत्येकाला द्यावे. नैवेद्य गाईला द्यावा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.